नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत सितारे जमीन पर ह्या सिनेमाचा रिव्ह्यू. हा सिनेमा एकट्याने पाहण्यासारखा आहे की फॅमिलीसोबत पाहण्यासारखा आहे, ह्या सिनेमामध्ये काय पाहण्यासारखं आहे हे जाणून घेऊया. तर हा सिनेमा सितारे जमीन पर आमिर खान यांच्या प्रोडक्शन खालचा आहे. याच्यातली कथा जी आहे ही आमिर खानची व्यक्तिरेखा गुलशन अरोरा यांच्या भोवतीच फिरते. तर जाणून घेऊया याची कथा काय आहे. तर गुलशन अरोरा हे दिल्ली NCRच्या बास्केटबॉल टीमचे ज्युनियर कोच असतात. तर त्यांच्या हातून ते त्यांच्या हेड कोचला एक फाईट देतात आणि त्याच्यामुळे त्यांची जी नोकरी आहे ती धोक्यात येते. त्यांना सस्पेंड करण्यात येतं. त्याच्यात ते दारू पितात. दारू पिऊन पोलिसांच्या गाडीलाच ठोकतात आणि मग कोर्टामध्ये केस येते आणि तेव्हा त्यांना इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड ॲडल्ट जे असतात त्यांना बास्केटबॉलच्या कोचिंगसाठी पाठवण्यात येतं 3 महिन्यासाठी. तर आता ही जी टीम आहे ही नॅशनल चॅम्पियनशिपसाठी उतरते इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड लोकांच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये. तर तिथे हे कोच त्यांना कुठे घेऊन जाणार, ती त्यांची टीम जिंकणार की हरणार, तसेच गुलशन अरोरा ह्यांची सुनीता ह्या वाईफबरोबर काही वाद आहेत. तर ते वाद सॉल्व्ह होतील की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. तर ही होती थोडक्यात स्टोरी. तर एक प्रेक्षक म्हणून ह्या सिनेमाबद्दल मी असं म्हणेन की हा सिनेमा नक्कीच वन टाईम वॉच आहे. तुम्ही एक विरंगुळा म्हणून आपण जे जातो सिनेमा पाहण्यासाठी, काहीतरी वेगळं पाहण्यासाठी, तर त्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे की ह्याच्यात काहीतरी घेण्यासारखं आहे. इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड पीपल्स जे काय प्रॉब्लेम्स आहेत हे ह्याच्यात थोडक्यात दाखवण्यात आलेले आहेत. तर गुलशन अरोरा यांचं जे कॅरेक्टर आहे हे चिडखोर, प्रत्येक गोष्टीला उलटं उत्तर देणारं, इवन कोर्टामध्ये जजला सुद्धा उलटं उत्तर देणारं आहे. त्यांच्या बायकोला ऐकून घेणारं असं हे कॅरेक्टर आहे. तर असे व्यक्तिरेखा जेव्हा इंटेलेक्च्युअली डिसेबल, जिथे आपला पेशन्स पूर्ण ट्राय केला जातो, अशा मुलांशी डील करून त्यांना बास्केटबॉल शिकवणं, त्यांना तरबेज करणं, त्यांना त्यांच्या चॅम्पियनशिपमध्ये उतरणं, तिथे त्यांना हँडल करणं, त्यांच्या टीमबरोबर बाहेर जाणं, हे सगळं गुलशन अरोरा करताना आपल्याला दिसतात. सो असं हे कॅरेक्टर आहे ज्याच्यात वेगवेगळ्या छटा आहेत ज्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर ही स्टोरी तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. याच्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. काही काही वेळेला सिनेमा थोडासा अडकला आहे असंही वाटतो. त्यातल्या मॅचेस थोड्याशा अजून इंटरेस्टिंग करता आल्या असत्या. हीच एक गोष्ट मला वेगळी वाटली. बाकी ह्याच्या जनरली डिसिजन थोडंसंच काम आहे. बाकी तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला, जर तुम्ही पाहिलं तर तेही सांगा. या सिनेमाला मी रेटिंग देईन 5 पैकी 3 स्टार. थँक्यू सो मच.